आधीच अनेक तक्रारीने गाजलेल्या अमरावती तहसील कार्यालयाचा पुन्हा गंभीर प्रकार समोर आलेला आहे। अमरावती जिल्ह्याच्या निवडणूक जबाबदारीचेही महत्त्वाचे योगदान तहसील कार्यालयाकडे असते। मात्र याच कार्यालयात जपून ठेवण्यात आलेल्या मतदार यादीबाबत तक्रारी दस्तऐवज, ग्रामपंचायत निवडणुकीचे जुने दस्तऐवज, साहित्य अशा एकूण 25,000चे साहित्य येथील नाझर कार्यालयातील गोडाऊनमधून गहाळ झाले आहे। अमरावती जिल्ह्यातील अतिमहत्त्वाचे दस्तऐवज चोरी झाल्याचे लक्षात येताच येथील तहसीलदार संतोष काकडे आश्चर्यचकित झाले। मंडळ अधिकारी कार्यालयालगत अगदी आतील शेवटच्या कुलूपबंद खोलीत असलेल्या दस्तऐवजाचा अपहार झाला तरी कसा, असा संशय आल्याने येथील लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी करण्यात आली। त्यात एक व्यक्ती बंद खोलीचे कुलूप उघडून रोज ये-जा करत असताना आढळून आला। त्यासोबतच सीसीटीव्ही कॅमेरा बंद करण्याच्या भूमिकेत दिसून आल्याने शेवटी तहसीलदार संतोष काकडे यांनी सिटी कोतवाली पोलीस स्टेशन जाऊन 17 ऑक्टोबरला रात्री तक्रार दाखल करण्यात आली। या घटनेत पोलिसांनी याच नाझर कार्यालयातील कनिष्ठ लिपिक असलेला आरोपी आशिष गवई राहणार किशोरनगर यांच्या विरुद्ध कलम 353, 409 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे। सोमवारी दुपारी या कार्यालयात जाऊन पोलिसांनी पंचनामा केला आहे। आधीच या कार्यालयाच्या अनेक तक्रारी असताना याच कार्यालयातील अतिमहत्त्वाचे दस्तऐवज हा पुन्हा ठपका अमरावती तहसीलला लागलेला आहे। आरोपी आशिष गवई फरार झाला असून सिटी कोतवाली पोलीस त्याचा शोध घेत आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।